बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री वासुदेव पाटील लिखित एक कथा, बंका बापू. अंगात जेवढं स्वच्छ सफेद शर्ट, कमरेला तेवढं स्वच्छ सफेद धोतर. डोक्यावर पांढरी कटदार कोणाची चंदू टोपी. डोळ्यावर गोल भिंगाचा चष्मा व खिशात तपकीर लेदरचं त्याचं कवर. खिशाला बटनवालं साधं पेन, ज्यानं कित्येक रिफिल संपवल्या पण आतली स्प्रिंग बदलवली नसेल असा जुनाट पेन. पायात जड पट्ट्याच्या चपला. एरवी मात्र कर टर वाजणाऱ्या उषा मशीनवर बसल्या बंका बापूचा शर्ट खुंटीला टांगता होई व अंगात बंडी, गळ्यात टेप, कानात पेन्सिल व हातात कातरे. हाच तो पेहरावात बदल. बनू माय गावची व या मशीनवरच बंका बापू आपला संसार ओढत आलेले. 3 मुलं व 1 मुलगी, साऱ्यांचं शिक्षण, लग्न सार केलं. सकाळीच बापूंची आपल्या ॲटलस सायकलवर गावात फेरी होई. पूर्ण गावातून ज्याचे त्याचे शिवलेले कपडे देणे व नवीन मापं घेत शिवायला कपडे आणणे हे बापूंचं काम. सकाळी 9च्या आत उरके. तोवर बनूमायचं रांधणं होई व डबाही. बापूने भिंतीला सायकल टेकवली की शर्ट खुंटीला व अंगात बंडी येई. मग खाली पट्टी टाकत गावातून आणल्या कापड्याची मापानुसार खडू, पेन्सिलीनं कात्रीनं कचा कापणी होत त्यातल्याच चिंधीनं गुंडाळी होत एका बाजूला ठेवलं जाई. तोवर बनामाय सारी आवराआवर करत शेळ्या सोडल्या की जमलेल्या बायांना कोणी कुणाकडे जायचं सुचवत बनामाय निघे. बनामाय मजुराची टोळी मेया चालवी. 4-5 टोळ्यात जवळपास 60-70 मजुरावर बनूमायची एक छत्री सत्ता झाले. गावातील 7-8 तालेवाराच्याच घरी 4-5 टोळ्या वर्षभर राबत. कुणाची निंदणी, कुणाची विरणी, कुणाचं खत, कुणाची वेचणी, कुणाची कापणी, असंच काम वर्षभर आळीपाळीने चाले. गावातले मोठमोठे खेडूत बनूमायला माय म्हणूनच मान देत. बनूमायनेही आपला वकूब सतत सांभाळलेला. गरीब असली तरी मानी सचोटी व चारित्र्य संपन्न म्हणून सारे बनूमायला वेगळ्या नजरेने व इज्जतीनंच वागवत. बनूमाय एकेका टोळीचं काम चाललेल्या ठिकाणी फक्त फेरी मारे, पण ज्या शेतात टोळी तिथला रोज पक्का. शेतमालकाला ही वर्षभर कधीच मजुराचा तुटवडा पडेना व वेळेवर कामं होत, तर मजुरालाही काम पाहण्याची गरज नसे. वाढली नडली गरज बनूमायकर विभागे. बंका बापू व बनूमाय आयुष्यभर खपत आले. मोठा मुलगा नामा 10वी झाला आणि चुलत मामाच्या साथीनं भुसावळ सुरत रेल्वे पकडत सुरत व तिथनं नवसारीला गेला. मामाकडंच खानावळी लावत 5-6 महिन्यात हिरे घासायला लागला. त्याच्या पाठचा मुरलीधर मुरा 12वी झाला व बापू माय शिकायला सांगत असतानाही तोही भुसावळ सुरत पॅसेंजर पकडत सुरतेला गेला व संचा मशीन शिकत कामाला लागला. लहान्या दिना अभ्यासात बरा म्हणून बंकू बापून 8ला ग्रॅज्युएशन पावेतो शिकवलं. पण तिन्ही मुलांच्या शिक्षणाबाबत बापू अपयशच आलं म्हणावं की हातावर एवढा जोजार ओढत तरी एवढं शिकवलं हे यशच म्हणावं. नोकरी ही दिवा स्वप्नच ठरली. दिनासाठी बापूनं नवीन मशीन आणलं व त्यालाही आपलं हुनर शिकवत उद्योगास लावलं. तिकडं नामानं ज्या मामानं नेलं होतं व खानावळ होती त्यांचीच मुलगी पसंत केली. मामानंच नामास जावई म्हणून पटवलं. नवसारीलाच लग्न. बंका बापू व बनामाईची हौस मनातल्या मनातच राहिली. नाराजीनं का असेना, पण त्यांनी लग्न लावून देत नाम्याचा संसार थाटला. बस नाम्यानं त्या दिवसापासून गावाचा रस्ताच बंद केला. कोणतं गाव आणि कोणती भाऊबंदकी आणि कोण मायबाप. मामाच्या पोरीनं या साऱ्या पट्ट्याच पुसून टाकल्या जणू.
लहान 2 भाऊ बहीण, त्यांची लग्ने, काही संबंध नाही. बनूमाय दुखावली गेली तरी बापू समजदार. बने, पोरानं त्याची सूद सांभाळली हे कमी नाही. स्वतःच्या पायावर उभं राहिलं. अहो पण मुरा, दिना, उषा यांचं अजून काय? तो मोठा होता, त्याला हे कळायला हवं होतं. बनूमाय कातर होई. आपल्या पोरांसाठी आपण आहोत ना. माझ्या या मशीनचं चाक फिरतंय तोवर मी करेन सारं. तुला काही कमी पडू देणार नाही. बापू समजूत काढत धीर दे. पण बापूच्या संसाराला खरा आधार तर बनूमायचाच होता. बापूंनी मुरापेक्षा लहान असलेल्या उषाचं आधी उरकायचं ठरवलं. उषा कष्टाळू सुशील पण रंगानं पुरती काळी. म्हणून स्थळं येत पण नाकारून जात. काही बहाद्दर तर तोंडावरच मुलगी काळ्या रंगाची म्हणून सपशेल नाकारत. बनूमायचं काळीज विदीर्ण होई. मुरानं ही नामाचाच कित्ता गिरवला. सुरतेला मुलगी पसंत केली व कोर्टात लग्नच लावलं. नामानं निदान बोलावलं तरी पण मुरानं पण परभारेच. बनामाय खचू लागली. बंका बापूनं कसं बसं गावातल्या शेतकऱ्यांच्या ओळखीनं उषाचं जमवलं. उषाच्या सासऱ्यांच्याने तुमची काळी पोर आम्ही उजवून नेतोय म्हणजे तुमच्यावर उपकारच करतोय अशा आविर्भावात काय काय मागणी केली ती बंका बापू व बनूमायनं मान्यच केली. बनूमायला तरी भाबळी आशा की नामा मुरा बहिणीच्या लग्नाला मदत करतीलच. पण नामा मुरा परक्या पाहुण्यागत हजेरी लावायला झाले. देणं घेणं शून्य. जाळ, नुसता जाळ उठला बनूमायचा. बंका बापूसी काही सुचेना. उषाचं लग्नाचं कर्ज झालं. दिनानंही आपलं बस्तान नाशिकला हलवलं व नंतर नवीन मशीनही उचलून नेलं. पाखरं उडाली. दिठी निझूर. ओलच आटली. बंका बापू तरी धीरानं आपल्या जुन्या मशीनचं चाक फिरवतच होते. सकाळी सायकल काढली की गावात चक्कर. जे काम मिळेल ते पडेल त्या किमती स्वीकारायचं. दिवसभर भिंगाच्या चष्म्यातून डोळे फोडत शिवत राहायचं. बनूमाय ही कायम टोळी माग. सोबतच शेळ्या करडू विकत हळूहळू गावातलं उषाच्या लग्नाचं कर्ज फेडू लागली. अहो, गावात 3 वर्षातून एकदा कानबाईचा उत्सव होतो. सारं गाव, गावातला माणूस कुठल्याही कानाकोपऱ्यातून येतोच येतो. मग आपला नाम्या मुराच का नाही? गाव, गावाची रीत, कुळाचार यांना समजत नसतील काय? की आपणच संसार करण्यात कमी पडलो? बनामाय आपलीच मुलं आली नाहीत म्हणून फाटक्या काळजानं म्हणाली. बने, पोरं संसाराला लागली ग. आता त्यांचीही चिल्ली पिल्ली. नादान पसारा कच्चा बच्चा म्हणून आली नसतील कदाचित. जाऊ दे, त्यांचे सुखी आहेत ना. मग काय हवंय आपल्याला? बंका बापू समजवत. उषा मात्र दर दिवाळीला येत 8-10 दिवस राहून जाई. मग ज्या भावांना ओवाळण्यासाठी ती येई ते भाऊ मात्र येतच नसत. मग ती बापूलाच ओवाळे व निघून जाई. पण तरी तिच्या येण्यानं बापू, बनूमाय, सुपा एवढ्या काळजानं आनंदून जात. दिनानं नाशिकला बऱ्यापैकी बस्तान बसवलं आणि बंका बापूनं मुलगी पाहण्याची घाई करत त्याचं जमवलं. भीती एकच की यानंही आपल्या भावाचाच कित्ता गिरवला तर आपली उरली सुरली इज्जत ही जी आपण गरिबीच्या कष्टाखाती सांभाळली ती जायची. बंका बापूच्या अंगणात मंडप पडला व उठवल्या पंक्तीचं उष्टही. आपण साऱ्या गावाचं खात दबलेलो होतो. आपल्या अंगणात उष्ट पडलं आणि त्याची उत्तराई झाली म्हणून बंका बापू व बनूमायला कोण आनंद. दिनाच्या लग्नाला स्वतः बापू जाऊन आमंत्रण टाकून आला तरी ना नाम्या आला ना मुरा. बापूस खेद नि संताप शिवाय दुसरं काय वाटणार. त्या दिनानंही एक कवडी देखील दिली नाही. पुन्हा बंका बापू कर्जबाजारी झाला.
तरी बापूस एक आंतरिक समाधान की आपण बापाचं कर्तव्य पार पाडलं. 4ही मुलांचं शिक्षण व लग्न पार पाडलं. पुढच्या 3 वर्षात सारं कर्ज फेडलं दोघांनी. आणि नंतर मात्र एक कराल पोकळी त्यांना जाणवू लागली. सायंकाळी बनुमाय टोळीच्या कामावरून परतली की शेळ्यांना कुटवी आणि मग हातपाय धूत घरात घुसे. तोवर बंका बापू चहाच्या तयारला लागे. बनामाय अंगणातल्या पिंपळाच्या झाडाला दिवा लावी. अंगणातल्या पिंपळास दिवा लावण्याचा बनामायचा नेम पाऊस असो की थंडी वारा असो पण कधीच चुकत नसे. पिंपळ म्हणजे मुंजोबाचं आश्रयस्थान, म्हणून दिवा लावलाच जायला हवा हा शिरस्ता बनुमाय सांभाळत आलेली. बनुमायनं दिवा लावला व हात जोडले. डोळे उघडताच तिला दूर पश्चिमेला मावळण दिसली. अहो, आपली ही आता मावळती आली ना? बने, चहा घे. हो, उगवती आहे त्याला मावळती आहेच. उगवती व मावळती यामधला प्रवास म्हणजेच जीवन. झगाबा, किसनआबा, मोतनताई या साऱ्या तालेवार लोकांची ही मावळतीच सुरू आहे आपल्यागत. पण त्यांची मावळती किती समृद्ध. मुलं सुना घराचा राबता सांभाळत आहेत व भरल्या गोकुळात ते मस्त नातवांना मांडीवर खेळवत देवाचं नामस्मरण करतात. मी पाहते बऱ्याचदा त्यांना आणि मनात कोलाहल उठतो. हो, हल्ली आपल्या मुलांना कधीच वाटत नाही की 4-8 दिवस मुलांना घेऊन येत राहावं म्हणून. बने, भरलं घर ही संकल्पना मनावर अवलंबून असते ग. आपला नामाचं घर ही नांत गोकुळ आहे. मुराचंही तसंच. फरक इतकाच की जगाबा, किसनआबा यांची वडिलोपार्जित आबादानी म्हणून त्यांची मुलं त्यांच्या सोबत आहेत. परिस्थितीनं बेजार म्हणून आपली मुलं बाहेर, एवढंच. बाकी सुखी तरी आहेत ना. नातवांना कडेवर धरत त्यांचं बोट धरत फिरवत अख्खं गाव मिरवावं असंच वाटतं हो. एका भाबळ्या मनाची आस. बनामाय बोलली आणि स्वयंपाकाला लागली. 2 दिवसानंतर बंका बापून सुरत गाडी पकडली. मुरास भेटले, नवसारीस नामास भेटले व 2-3 दिवस सर्व कुटुंबांसभेत येण्यासाठी विनवून आले. नंतरचे 15 दिवस बंका बापूंनी जीव तोडून वाट पाहिली पण ना नामा आला ना मुरा. बने, चल आपण जाऊन येऊ मुलांकडं. नको, ते येत नाहीत मग आपण तरी का उगाच जायचं. यावं त्यांनी, हे घरही त्यांचंच ना. बने, आई वडिलांनी पोरावर राग मनात धरायचा नसतो ग. रहाट गाडिया जमत नसेल त्यांचं. चल जावं आपणच. बंका बापून समजावत बनेस मनवलं व दोघे आधी सुरतेला गेले. जाताना नातवासाठी वेगवेगळ्या वाण जिन्नसाचं गाठोडं नेलं. पण आई वडील येण्याचा आनंद ना सुनेस ना मुरास. तरी बनुमाय आपल्या नातवांना छातीशी लावत पटापट मुके घेत अंजारू गोंजारू लागली. पण नातवांनी कधी आजी आजोबांना पाहिलंच नाही तर माया कशी वाटणार. कसंबस 2 दिवस बनुमाय व बंका बापू राहिले. पण उपरपणच सुनेचं काही सोयर सुतक नसल्यागत कोरडा व्यवहार. मुरा फक्त तेवढ्याच तेवढं. अहो, उद्या सकाळी निघूयात. अगं बने, इतक्या दिवसात आलोय तर राहू ना अजून नातवासोबत 2-3 दिवस. बंका बापू मुराकडे पाहत बोलले. पण तोच सुनेनं हातातला तांब्या जोरानं खाली सोडत मुराकडे पाहिलं. बापू, मी काय म्हणतोय, उद्या आम्हाला सुमनीच्या आईकडे जायचंय. अरे मग जा ना. आमची नातवंड राहू देत आमच्यासोबत. राहू आम्ही इथं. तुम्ही जा खुशाल. बंका बापू सहज सरळ बोलले. बापू, तसं नाही, पोरांना पण नेतोय आम्ही सोबत. बरं, पण आम्हाला दोघांना करमणार नाही मग. तेच तेच म्हणतोय मी. आम्ही नसल्यावर तुम्ही राहणार कसे. त्यापेक्षा तुम्ही नामादादाकडं. मुरा बोलला आणि बनू मायला संताप अनावर झाला.
बंका बापूस तर काय बोलावं तेच समजेना. त्याने बनेकडे पाहिलं. अहो चला, आपण नवसारीला जाऊ. बनूमाय बोलली नि बंका बापू लगोलग निघाले. आसवांच्या धारात सार सुरत वाहत आखातात बोलतंय असंच काहीस. बंका बापूने भुसावळकडे जाणारी रेल्वे पकडली. नवसारीही नको. अहो फिटली हाऊस, यापुढं एक लक्षात ठेवा. काहीही झालं, मी नसले की तुम्ही आणि तुम्ही नसाल तर मी, वा दोघांनी कधीच घर सोडायचं नाही. आपला उंबराच बरा. गाडीतच बनू थरथरत बोलली आणि गर्दीचा विसर पाडत बंका बापू हंबरले. बने, मशिनीच्या चाकाच्या फेऱ्यात मी अडकून पडलोय आणि मुलावर संस्कार लावण्यात सपशेल अपयशी ठरलो बघ. अहो मुळीच नाही. संस्कार लावणं लागणं ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. ते आपण ज्यावर लावतोय त्यावरही अवलंबून असते. बनूमायनं टोळीचं कामच सोडलं. हाय उपस कोणासाठी करायची? त्यापेक्षा ज्यानं आयुष्यभर हाय उपस केली आहे त्याला सांभाळायचं, म्हणून ते आताशी घरीच थांबे व बापू जवळच शिवणकामास मदत करे. पोटापुरतंच करायचं असंच तिनं ठरवलं. बनूमायनं हायच खाल्ली. बने, मी असं म्हणणार नाही की तू पुन्हा कामावर परतावं, पण जगण्याची उमेद नको सोडू. बापू बनूची अवस्था पाहून समजून म्हणाले. कळतं हो मला, पण मी इतर मुलांना आपल्या आई वडिलांची काळजी घेताना पाहते आणि मनच सोडतं. आपण कुणासाठी जगावं? नामासाठी, मुरासाठी, की दिनासाठी, की नातवंडांसाठी? ते जगते का आपल्यासाठी? त्यांना का वाटत नसावं की भेटायला यावं? आपण भरपूर जगलो त्यांच्यासाठी, पण तरी त्यांना कदर नसेल तर आपलं जीणं व्यर्थ. बने, आपण जसं आपल्या मुलांसाठी जगत आलोय तसंच तेही त्यांच्या मुलांसाठी जगतायत, धावपळ करतायत. त्यांचं काय चुकलं? पुढच्या पिढीसाठी राबणं जगणं हा स्वार्थ नाही सुटत ग. अहो पण पुढे जाताना मागं कुणीतरी रेंगाळले, त्यांच्यासाठी थोडाही वेळ नसेल त्यांना, तर मग आपण का रेंगाळावं? बने, जोवर ते पुढे जात नाही तोवर त्यांना आधार देण्यासाठी जगणं, जगण्याची आस, आपल्याची आस सुटत नसते ग, आणि सोडायची नसते. बनूमाय उठली व पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावला. बंका बापू मशिनी जवळच्या खुर्चीवरून बनूकडे पाहत राहिले. सकाळी सकाळीच बंकट पिंगळ्याच्या अंगणात उता चव्हाणाची हलगी एका सुरात रडत होती. जगाबा, किसनाबा, रोताजी पाटील व टोळीतल्या साऱ्या बायांचा घोळका अस्व गाळत रडत होता. बनूमाईचं एकाएकी जाणं कुणालाच मंजूर नव्हतं, पण मरण कुणाच्या मर्जीला व मंजुरीला धार्जिनं नसतं. आज बंका बापूची सायकल झांजरणीत फिरलीच नाही. बापू पिंपळाच्या बुंध्याच्या आधारानं खाली मान घालून बसले होते. किसन आबानं आपल्या बबनास पाठवत उशाला निरोप धाडला. झगाबानं रात्रीच्या फास्टवर सुरतेकडे व नाशिकला माणूस पाठवला होता. सायंकाळ पावे तो सारे आले. रात्रीच्या अंधारातच बनूमाईची रवानगी झाली. त्या सायंकाळी बंकट पिंगळ्याच्या पिंपळाला कित्येक वर्षानंतर दिवा लागला नाही. रात्रभर पिंपळाचा बुंधा तसाच बिन दिव्याचा होता. नाग मुरा दुसऱ्या दिवशीच निघून गेले. दिनानं पाणी दिलं म्हणून की काय तो थांबला? उषा बिचारी आईसाठी थांबणारच. 10वं 12वं 13वं झालं. 3 दिवस बिचाऱ्या नामा मुराला रोजगार बुडवत थांबावं लागलं. बंका बापूवर त्यांचे थोर उपकार होते. दिनूनं बापूस नाशिकला सोबत येण्याचं विनवलं. बापू, आता बनूमाय गेली तर तुमचे खाण्याचे हाल होतील. पेक्षा दिनासोबत जायला काय हरकत आहे? किसन आबा समजावू लागले. नाही बापू,
हात पाय चालताय तोवर राहतो मी गावातच. बंका बापू शांत हळू आवाजात नकारत बोलले. बापू, 3 मुलं असल्यावर तुम्ही इथं एकटे राहणार हे जनरीतीला शोभून दिसेल का? दिना बोलावतोय तर काय हरकत आहे? नामा दटावत खोटी माया दाखवत म्हणाला. दादा, तसं काही नाही. तुम्ही येणार असाल तरी माझी हरकत नाही. दिनानं संधी हेरली. दिना, तुझ्याकडं किंवा मुराकडं दोन्ही सारखेच ना? मस्त सुखाचं आयतं जेवण मिळेल, काय हरकत आहे बापूस? नामा दादा, तुर्तास 1 महिना तूही नेलं तरी चालेल. आता नामानं नाकाचा शेंडा ताणत चिलम तंबाखू खेळात भाग घेतला. पोरांनो, जाऊ द्या. राहील बंका बापू इथंच. बापू गेल्यावर गावच्या कपडे शिलाईचाही वांदा होईलच, म्हणून हातपाय चालतोय तोवर बापूला राहू द्या इथंच. राग रंग ओळखत नेताजी पाटलांनी बापूची लाज राखली व बापूने डोळ्यातले आसव गाळत रोताजी पाटलाकडे पाहिलं. नामा मुरा दिनास सुटल्यागत वाटलं. सारे आल्या वाटेनं निघून गेले. आता मात्र बनू शिवाय घर बापूस खायला उठू लागलं. किसन आबांनी तालुक्याला फेऱ्या मारत बंकट बापूचा संजय गांधी निराधार योजनेचा पगार सुरू करून दिला. आधार असताना निराधार. रोताजी पाटलांनी बऱ्याचदा घरून जेवण पाठवलं, पण बापूंनी पहिला डबाच एकदा घेतला, अन्न देवतेचा अपमान नको म्हणून. पण नंतर रोताजी पाटलास हात जोडत नम्रपणे समजावत कायमचा डबा नाकारला. रोताजी पाटलाने आपल्या इच्छेला मुरड घालत बापूचा स्वाभिमान जपला, पण बापूवर कायम नजर ठेवत. बंका बापू रोज सकाळी ॲटलास सायकलवर फिरत कपडे आणतात, दिवसभर शिलाई करतात, सायंकाळी पिंपळाला न विसरता दिवा लावतात. दिव्याचा मंद उजेड पसरला की जणू माय पूर्ण घरात वावरते असाच भास त्यांना होतो. हीच त्यांच्या जगण्याची ऊर्जा. या ऊर्जेच्या बळावरच त्याने अजूनही धोतर व शर्टला डाग पडू दिला नाही. चंदू टोपीचा कटदार कोणाही तसाच ताठ ठेवलाय. बिचारी भाबळी उषा दिवाळीला 8-10 दिवस येते व भाऊ बिजेला बापूलाच ओवाळून आईच्या आठवणीनं आसव पुसत परतते. बंकट बापूचा स्वाभिमान जपत किसन आबा, रोताजी पाटील, झगाबा हे उभे राहतात, पण कपडे शिवून घेत. आयता डबा देऊन बापूचा स्वाभिमान दुखवत नाही. पिंपळाचा दिवा रोज सायंकाळी तेवणार तोवर बंका बापू जगणं सोडणार नाही. बनूमायला जाऊन कित्येक वर्ष झालीत, पण बंका बापूने हार पत्करली नाही अजून. मध्यंतरी नामा मुरा येतात कधीतरी बापाजवळ राहायला. मुलं कधी त्रास देतात म्हणून सांगायला. नाम्या, मुर्या, या घराचा उंबरा तुमची सतत खोल दिठीतली आस तुटेपर्यंत वाट पाहत राहिला, पण तुम्ही जेव्हा यायला हवं होतं तेव्हा आला नाहीत. तरी तुम्हावर राग लोभ लिप्सा नाहीच. खुशाल रहा. बापूंच्या उषा मशीनचा आता पुरचा गंजलाय. ॲटलास सायकलची पार रया गेली. बापूंची गात्रही थकलीत, पण बापूंचा स्वाभिमान, बापूंची आंतरिक शक्ती अजूनही पिंपळाच्या दिवा लावण्या इतपत शाबूत आहे. दिवा मंद जळतोय. बनेचा सुवास पसरलाय. पुन्हा उमेद, पुढच्या पिढीस आधार देण्यासाठी, जगण्याची. नाम्या मुरा यांना बापूंच्या उंबऱ्यांना आसरा दिलाय म्हणून गाव पोचतंय, पण बापू अजूनही संजय गांधी निराधार योजनेचा पगार पुरवून महिना स्वाभिमानानं काढतोय. झांजरणी गत सर्व गावामध्ये असे कितीतरी बंका बापू आपणास दिसतात. ते मरण येत नाहीत म्हणून जगतात की कधी काळी आपल्याच माणसाने दिलेल्या जखमांचा हिशोब चुकता करण्यासाठी जगतात, त्यांनाच माहीत. पण आपलं सत्व, आपलं तत्व, आपला स्वाभिमान मात्र कधीच हरपू देत नाही. जगण्याची उमेद हरलेल्यांसाठी हे दीपस्तंभच. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह.
धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.